मित्रांनो, मेरिट ठरवणारा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण अगदी सहज सोडवू शकतोय। 4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत किती आहे? 1200 रुपये। तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत किती आहे? 1280 रुपये। काय फरक दिसतोय? टेबल सारखे आहेत, फक्त खुर्च्या 5 होत्या त्या 6 झाल्यात, म्हणजे एक खुर्ची वाढली। मग एक खुर्ची वाढली, रक्कम किती वाढली? 1200 चे 1280 झाले, म्हणजे 80 रुपये वाढलेत। याचा अर्थ एक खुर्ची 80 रुपयाची आहे। मान्य? मग एक खुर्ची जर 80 रुपयाला असतील तर 5 खुर्च्या किती रुपयाला असतील? तर 8 पंचे 40, म्हणजे 400 रुपयाला तुमच्या 5 खुर्च्या असणार। हे देखील मान्य। ठीक आहे, मग पुढे काय आहे? 4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत किती आहे? 1200। मग 1200 मधून हे 400 वजा केले तर उरतील किती रे मित्रांनो? 800 रुपये। ही 800 रुपये किंमत कोणाची असणार मित्रांनो? तर 4 टेबलची असणार। समजलं? मग 4 टेबल जर 800 रुपयाला आहेत तर विचारलं काय आहे? एक टेबलची किंमत किती असणार आहे? मग एका टेबलची किंमत काढण्यासाठी काय केलं पाहिजे? 800 ला 4 ने भागलं तर 4 दुने 8, 2 शून्य आहे तसे दिले, म्हणजे 200 रुपयाचा एक टेबल असणार। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार।